एखाद्या व्यक्तीला आपण सहजपणे म्हणून जातो की तू माणूस घाणा आहेस म्हणून. एकटा राहतो, एकटं राहायला पाहिजे. 4 लोक त्याला आवडत नाहीत. परंतु अशी परिस्थिती त्या माणसाची मानसिकता तयार करायला का कारणीभूत होते? तर त्या माणसानं तुमच्यासोबत काहीतरी चांगली स्वप्न बघितलेली असतात. त्याला खरं तुमच्यासोबत चांगलं राहायचं असतं. परंतु तुम्ही त्या व्यक्तीच्या स्वाभिमानाला, त्या व्यक्तीच्या व्यक्तित्वाला अजिबात किंमत देत नाही. तेव्हा तो माणूस घाणा होतो. तो माणूस घाणा मुद्दामहून झालेला नसतो. त्याला एकट्यासोबत, स्वतःसोबत राहायला खूप आवडायला लागतं. तेव्हाच जेव्हा त्याची स्वप्नं, त्याच्या इच्छा कुणीतरी पायदळीत तुडवलेल्या असतात आणि अशावेळी मग सगळे म्हणतात हा माणसातला नाही, ह्याला माणसं आवडत नाहीत, हा माणूस घाणा आहे. खरं तर तो माणूस घाणा नसतो. त्याला सर्वजण तसं वागायला भाग पाडत असतात. बघा विचार करून. आवडलं तर नक्की सांगा मला आठवणी.